नांदेडमध्ये पावसाची विश्रांती, मात्र सोयाबीनच्या शेतामध्ये अद्याप पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। 6,48,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। खरीप क्षेत्रातील 86% पिकांचं नुकसान झालंय। 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसानाच्या आकड्यामध्ये भर पडणार आहे। नांदेडच्या शेवडी गावात आहे, आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सगळ्याच भागात जवळपास अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तर आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे, किती एकरवर सोयाबीन पेरलं होतं, काय नुकसान झाले? 2 एकर माझी शेती आहे, तरी शेतामध्ये जवळपास 80,000चा खर्च झाला। तरी 80,000 खर्च होऊन तरी सोयाबीनला सगळं पाण्यामध्ये गेलंय। तरी सरकारला फक्त एवढी विनंती आहे की सरकारनं सोयाबीन नुकसान भरपाईला अनुदान द्यावं, एवढीच विनंती आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, शेवडी, नांदेड।